आमची सणासुदीची सकाळ ना ही झेप्टो ब्लिंकिटवरनं पार्सलला मागवणच झालेली. चक्क आज आमच्याकडे श्रीखंड पुरीचं बेत झालेलो आणि सगळे मस्तपैकी आम्ही जोमान कामाक लागलेलो पुरी करूसाठी. सगळ्यांनी आपापलं खालीचं वाटो देऊन पुरी वगैरे बनवलं, भाजी वगैरे बनवलं. श्रीखंड ऑनलाईनच मागवलेला होता आणि त्यात आमच्या हे सगळ्यात मोठा दीदी म्हणणं नाही त्या कामी, पण असा आमच्या सगळ्यात मोठा तेच असे मस्तपैकी ते पुऱ्यांचे आकार बिकार काढी होता. नंतर सगळ्यांची नावा काढल्यान, हृदया काढल्यान आणि दिसता यात छोटुकला पण सगळ्यात मोठा असा. ओके, तर आमच्या रूममधलं सगळ्यात सुखी प्राणी असत तर ह्यो असा. नुसती मजा इसके मजे है, इसकी मजे 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 है, मजे मजे इसकी मजे मजे है. मग दुपारी मस्तपैकी पुरी भाजी श्रीखंडावर ताव मारून झोपलं वगैरे आणि प्रथेप्रमाणे संध्याकाळी म्हणजे रात्री 7 वाजता जवळपास आम्ही बाहेर पडलो उणगासाठी. तर आम्ही गेलो रेल्वे स्टेशनवरती आणि एक होता अड्डू आणि गड्डू तिकीट काढायला गेले. तिकीट वगैरे घेऊन येली ते. मग आम्ही लोकलने प्रवास आमचं चालू केलं. तर आम्ही चाललेलो पिंपरी टू पुणे स्टेशन. काहीही काम नव्हतं उगाच. आणि आम्ही लहानपणापासून टी व्ही सिरियलमध्ये वगैरे बघितलेली ही पुणे मुंबईची दुनिया चक्क आम्ही आज तिकडे वावरतो. पण कोणतरी बोलान गेलं ना, सपने देखो तो औकात के बाहर के देखो. तर तिकडनं आम्ही पुणे स्टेशनला पोचलो आणि नंतर बॉयफ्रेंडचो किंवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याचो हात पकडून चलाच्या वेळेत आम्ही 3 जण एकमेकांचे हात पकडून बसलेली चाललेलं. आणि त्यात एक गोष्ट झाली ती ऐका. हा काय करतोय माल वाहवत. आता म्हणताला ते पुण्या स्टेशनला जाऊन करतात काय, तर आमचे शॉकच एवढे भारी आहेत ना मोठे. तर आम्ही पुण्या स्टेशनला येऊन तिकडे भजी खाल्लं मस्तपैकी. 50 रुपयाची ही प्लेट खाल्लं आणि ट्रेन लेटची होती. म्हटलं मग आता मेट्रोनेच आपण जाऊया. आमची मेट्रो वगैरे इली. त्याच्यानंतर मेट्रोत बसून मस्तपैकी घरात गेलं आणि झोपान दिलं. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.